टिटवाळा, आंबिवली, शहाड हादरले. दुपारीच दाटला अंधार. भीषण धुळीच्या वादळाने जनजीवन विस्कळीत. टिटवाळा, आंबिवली, शहाड या परिसराला आज दुपारी अचानक आलेल्या भीषण धुळीच्या वादळाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारी सुमारे 4:45 वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक मोठा बदल झाला आणि काही क्षणातच संपूर्ण परिसर काळ्या धुळीच्या ढगाने व्यापला गेला. भर दुपारीच अंधार दाटून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून असे भीषण वादळ प्रथमच पाहिले अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक बनले होते. धुळीचे लोट, वेगाने वाहणारे वारे आणि कमी झालेली दृश्यमानता यामुळे अनेक वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. हवेत उडणारी पत्रे, प्लास्टिक, कचरा आणि धूळ यामुळे संपूर्ण परिसर भयावह दिसत होता. वादळाचा फटका बाजारपेठांनाही बसला. अनेक किराणा दुकाने, छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव तत्काळ दुकाने बंद केली. काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव महावितरणाकडून वीज पुरवठा बंद करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा आणि अंधाराचा दुहेरी त्रास सहन करावा लागला. मागील काही दिवसांपासून वाढलेली उष्णता आणि त्यानंतर अचानक आलेल्या या धुळीच्या वादळामुळे हवामानातील अस्थिरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. तज्ज्ञांच्या मते वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय संतुलन यामुळे या प्रकारच्या नैसर्गिक घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले असून झाडाखाली किंवा कमकुवत संरचनांच्या जवळ थांबू नये असे सांगितले आहे. वादळ शांत झाल्यानंतर अनेक भागांमध्ये धुळीचे ढग आणि अंधुक वातावरण कायम होते. टिटवाळा परिसरात या अचानक वादळाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून नागरिकांना या भीषण परिस्थितीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली आहेत.